महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा 2025 चे आयोजन प्रभादेव येथील कामगार स्टेडियममध्ये 4 फेब्रुवारीपासून करण्यात आले आहे। महिला कबड्डी स्पर्धेचे यंदाचे 23वे वर्ष तर पुरुष स्पर्धेचे यंदाचे 28वे वर्ष। शुक्रवारी 7 फेब्रुवारी रोजी कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे। महाराष्ट्र राज्यभरातून 112 संघ स्पर्धेत सहभागी झालेले आहेत। 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजता अंतिम सामना रंगणार आहे। तर अंध व्यक्तींची कबड्डी स्पर्धा देखील सायंकाळी 5 वाजता कामगार स्टेडियमवर होणार आहे। हमारे 5 नेशनल थोड़ा स्टेज पण घे। आज या ठिकाणी मी विश्वास मोरे, मुंबई शहर कबड्डी असोसिएशन प्रमुख कार्यवाह हे आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गेली 28 वर्ष सातत्याने ही स्पर्धा भरवित आहे आणि या स्पर्धेचं आयोजन 7 तारखेला त्याचा समारोप आहे। या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी भाग घेतला आहे। 115 संघ या स्पर्धेत भाग घेतलेले आहेत आणि या मोठ्या प्रमाणात तिथे प्रेक्षक पण उपस्थित असतात, खेळाडू पण उपस्थित असतात आणि मी सांगेन की या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी खेळतात आणि या एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या अंतिम दिवशी 7 तारखेला या ठिकाणी एक अंधांची मुलांची मॅच, प्रेक्षणीय मॅच ठेवण्यात आलेली आहे। कारण आमचे जे कमिशनर आहेत त्यांनी ते प्रयोजन केलेलं आहे आणि त्याचा आस्वाद सगळं कबड्डी रसिक, कबड्डी खेळाडू प्रेक्षकांनी घ्यावं अशी मी विनंती करतो।